तर नमस्कार गाववाल्यांनो, मी दीप्तेश कोसकर पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर शिवशक्ती मित्रमंडळ वरचीवाडी बांबोळी यांनी आमच्या संत कबीर भक्त शिरोमणी संत कबीर या नाटकाचं आयोजन केलेला होता। फायनली आम्ही नाटकाच्या ते पोचलो। टिक्सिनवाल्यांनी म्हणजे आमच्या रंगश्री टिक्सिन ग्रुप नेरूर यांनी आपलं सेटअप उभं केल्याने मी सुद्धा लाइटिंगचं सेटअप एकदम रेडी करून ठेवलं आणि 9:30 वाजता आमचा नाटकाचा टायमिंग होता। आणि ते तुम्ही बघू शकताय, दुसऱ्या दिवशी शिवरात्र असल्या कारणाने सुद्धा मंदिराच्या थंय वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागलेली होती आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र असल्या कारणाने मंदिराच्या कळसावर सुद्धा लाइटिंगचा काम जोरदार सुरू होता आणि मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात सुद्धा लाइटिंगचा व्यवस्थित असा मस्त काम केलेला होता आणि बाजूकच तळा असल्या कारणाने थंय हालते देखावे सुद्धा श्रीकृष्णाचं आणि तयार केलेलं होतं आणि मंदिराच्या बाजूच्या तलावात सुद्धा उत्कृष्ट शिवपिंडीची अशी अप्रतिम प्रतिकृती साकारली होती। चला आता आपण बघूया ती। मग कसा रामाचा जन्म होतो हा प्रत्येक वेळी राम कसा हा श्रीरामकृष्णाच्या अंती आहे। आमच्या नंतरही आज मेला जगपुराला असं नाही, आम्ही गेल्यानंतर सुद्धा राम आहे आणि आम्ही जिवंत असतानाही राम आहे। आणि हा राम आता या ठिकाणी निर्माण होणार कसा? मंदोदरी रावणाला सांगितलं तुम्ही यांना मारलं एकाच तलवारीत, समजा अजून काही वर्ष आहेत त्यांना मुलगा होईल, त्याचा रामाचा जन्म होईल, इतके वर्ष तरी तुम्ही जर होता ब्रह्म ऋषींचा आशीर्वाद, ज्यांच्या समोर विष आणि अमृत हे समान होत, अशा संतांच्या समोर कितीही बलिदान केले। अप्रतिम अशी मंदिराच्या भोवती लाइटिंग केलेली होती आणि मनच एकदम प्रसन्नच झाला निसर्गरम्य अशा बांबोळी गावात इल्यानंतर। आणि नंतर जे रंगपट होतो, जे दशावतार रंग, तर त्या रंगपटावर मी गेलोय आणि रंगपट झाल्यानंतर आमचं टिक्सिन ग्रुपने सुद्धा आपलं सेटअप रेडी केलेलं होतं आणि नंतर नाटकास सुरुवात झाली। देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र विनंती करून महाराष्ट्राचं दैवत